भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली आहे। यामध्ये महाराष्ट्रातील 4 चेहऱ्यांना संधी देण्यात आली। पक्ष संघटनेचा मोठा अनुभव असलेले खासदार विनोद तावडे राष्ट्रीय महासचिवपदी कायम राहिलेत, तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। माजी मंत्री भारती पवार यांना उपाध्यक्षपदी संधी मिळाली आहे। ही 3 नावं नेहमी चर्चेत असलेली आणि सर्वांना परिचित असलेली आहेत। मात्र मुंबईतील एक असं नाव भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आहे ज्याची फारशी माहिती कोणाला नाहीये, मात्र त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली। ते नाव म्हणजे प्रीती गांधी। मुंबईतील प्रीती गांधी यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सोशल मीडिया सहसंयोजकपदी नियुक्ती झाली आहे। कोण आहेत या प्रीती गांधी तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह। प्रीती गांधी मुंबईचे आहेत। भारतीय जनता पक्षाचं मुंबई आणि महाराष्ट्रातील सोशल मीडियासाठी त्यांनी याआधीही काम केलंय। सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या प्रीती गांधी यांनी पहिल्यापासून भाजपच्या सोशल मीडियाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती। भाजपच्या सोशल मीडिया थिंक टँक पैकी त्या एक मानल्या जातात। भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील सोशल मीडियासाठीही त्यांनी काम केलंय। भाजपनं 2014 पासून सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर सुरू केला। तेव्हापासूनच प्रीती गांधी या भाजपसोबत आहेत। लोकसभा निवडणूक 2014, 2019 यामध्ये त्यांनी भाजपच्या सोशल मीडियाची जबाबदारी स्वीकारली होती। 2014 साली लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी केलेल्या सोशल मीडिया प्रचाराची चर्चा देशभरात होती। 2019 साली पुन्हा एकदा त्यांना सोशल मीडियाची जबाबदारी स्वीकारली। त्यावेळी त्यांनी 2014 पेक्षाही जास्त ताकदीनं आम्ही सोशल मीडियावर प्रचार करणार असल्याचं म्हटलं होतं। त्यांचा सोशल मीडियावरील वावर आणि आवाका पाहूनच 2029 साठी पक्षानं आता त्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी दिल्याचं दिसतंय। विरोधकांच्या प्रचाराला आक्रमक प्रत्युत्तर देण्याची रणनीती त्यांनी सुरुवातीपासून आखली होती। त्यासोबतच जिल्हा पातळीवर भाजपचं वॉर रूम तयार करण्याची आयडिया देखील प्रीती गांधी यांचीच असल्याचं सांगितलं जातंय। सरकारच्या कामाचा प्रचार गावागावात केला पाहिजे हे त्यांनीच सांगितलं आणि करूनही दाखवलं। त्यांच्या या नवनव्या कल्पनांचे महाराष्ट्र भाजपमध्ये स्वागत आणि अंमलबजावणीही झाली आणि त्याचा परिणामही दिसून आल्यानंतर त्यांच्या कामाचं कौतुकही झालं। फेक न्यूजला प्रत्युत्तर देण्यासाठीही त्यांनी यंत्रणा उभी केली। जिल्ह्यात भाजपच्या महिला मोर्चालाही त्यांनी कामाला लावलं। त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले असा दावा प्रीती गांधी यांनी केला होता। त्यांच्या याच कामाची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्याचं दिसतंय। राष्ट्रीय कार्यकारिणीत त्या सहसंयोजक म्हणून काम करणार आहेत। प्रीती गांधी आता 2029 साठी कसं काम करतात हे पाहावं लागेल। या संबंधीच्या अधिक बातम्या आणि व्हिडिओ तुम्हाला आपलं महानगर वरती पाहता येतील। यासाठी तुम्ही जर आपलं महानगरला अजून फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका। धन्यवाद।